अन्नपचन व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे पुढे जाऊन मूळव्याध होते आणि एक एक आजार होतात. संस्कृतमध्ये त्याचा एक श्लोक आहे, अर्शो अतिसार ग्रहणी प्रायेन चान्यन्नो रोगा निदानभूता सन्नी आणि लेसंती न संते दीप्ती दीप्ती. म्हणजे काय की अर्श अतिसार आणि ग्रहणी, अर्श म्हणजे मूळव्याध, ग्रहणी म्हणजे थोडक्यात आपण IBS म्हणू शकतो, आणि अतिसार म्हणजे जुलाब होणं, हे एकमेकांचे कारण आहे. म्हणजे एका आजारापासून दुसरा आजार होतो हे कारण ठरतात. आणि ह्या सगळ्यांचं कारण काय आहे की अग्निमांद्य होणं, जठराग्नींनी व्यवस्थित काम न करणं. जठराग्नी व्यवस्थित काम करायला लागला, अग्नी व्यवस्थित संदुक्षित झाला, तर हे काय आजार होत नाहीत. म्हणून ग्रंथकर्ते काय म्हणतात की तुम्ही प्रयत्नपूर्वक अग्नीचं रक्षण करा, अग्नी चांगला ठेवा, म्हणजे एकापासून दुसरे आजार होणार नाही. तिन्ही अर्श अतिसार ग्रहणी एकमेकांची कारण ठरतात, होतात, आणि ह्या सगळ्यांचं कारण जे आहे तो मंदाग्नी, जठराग्नी मंद होणं. त्यामुळे प्रयत्न करून अग्नी चांगला ठेवायचा.